आणि ती बी बापाचं कॉलर धरून. ते टोचले वेगळेच आहेत. रिक्षा लाईन मध्ये धंदा बघायला गेलं तर नाहीये. रिक्षा करायचं ट्राय करू. काय ऑप्शन असतील तर ऑप्शन पण देऊ शकतो तुम्ही, हे करू शकतो म्हणून, पण पैसे नाही आहेत त्याच्याप्रमाणे द्या. तशी लाईन आहे बघा, लाईन. सकाळचे 7:30 वाजलेले. रोज आपण 9-9:30ला येत होतो. म्हणलं उठल्या पहिलं गॅस टाकायला जाऊ. 7 वाजता उठलो होतो, पण म्हणलं उठणं डगमग करत बसतो आपण टाइमपास करत, त्याच्यापेक्षा गॅस टाकून येऊ म्हणलं. अर्धा तास गेलेला होता, म्हणलं पटकन गॅस टाकायला जाऊ. म्हणलं सकाळी तरी गॅस पंपाला गर्दी कमी असेल. सकाळीपेक्षाही जास्त, म्हणजे मी रेग्युलर 8, 8:30, 9ला गॅस टाकायला येतो, त्याच्यापेक्षा तरी एक पटीने जास्त गर्दी सकाळच्या पिरियडला. तर विचार करा, गॅस टाकायचा कधी, धंदा करायचा कधी, त्याच्यानंतर धंदा करायला लागलं तर मीटरने ॲग्री होतील का नाही हा प्रश्न ड्रायव्हरसाठी काहीतरी एक आरामात धंदा आहे म्हणून आहे का काहीतरी. तर पहिलं गॅस पंपाच्या ह्याच्यात रडत बसायचं, अर्धा तास, 1 तास, अर्धा तास तिथं अडकून बसायचं. नंतर पुण्याची ट्रॅफिक, पुण्याचे रोड खरवडी, वरनं कस्टमर ॲग्री होतील का नाही, आता करावं का तर काय करावं. आता बघू गॅस पंपातलं किती वेळ लागणार आहे. कालचा मस्त झाला होता, कालचा ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही सगळ्यांनी. आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बाहेरची लाईन तर बघितलीच असेल. मध्ये ऑलरेडी 4 लाईनी आहेत. म्हणजे आता जस्ट तुम्हाला दाखवतो मी, मध्ये 4 लाईनी लागल्या. 4 लाईनीला किती वेळ लागणार आहे, मागचे किती लागणार आहेत, अजून किती वेळ लागणार CNG टाकण्यासाठी. CNG गाड्या किती झालेल्या आहेत, CNG पंप किती आहेत पुण्यामध्ये हे पण विचार करा राव. पंपवाल्यांनी CNG वाढवायला पाहिजे तसं मला तर वाटतंय. मधली लाईन तुम्हाला दाखवतो. एक लाईन हा 2 व्हीलर थांबलेला, 2 इथं 3 4. धंदा करण्यासाठी वेळ आणि गॅस टाकण्यासाठी बी वेळ एवढा कच्चून लागतोय ना, त्याची गिनती नाही. परत कस्टमर मीटरने ॲग्री होते का नाही, ऑल ओव्हरचे चोचले वेगळेच आहेत. रिक्षा लाईनमध्ये धंदा बघायला गेलं तर नाहीये. रिक्षा कोण घेत असेल तर बिना कामाच्या नका घेत बसू. रिक्षा मार्केट एवढं थडकला झालंय ना, त्याची गिनती नाही. बघा मधल्या साईडला लाईनी किती आहेत, काय आहेत. 1, 2, 3, 4 लाईनी. म्हणजे आता किती वाजले बघू, 8:30 वाजायला आले. 8:17 झालेत. म्हणलं तरी एक 50 मिनिटं जरी मी गॅस पंपाच्या ट्रॅफिक मध्ये होतो. आता बघू पुढं काय आवरून किती वाजता येतोय आपण गाडीवर. उठायला उठून थांबायला लागला आता पोरगे, आणि ती बी बापाचं कॉलर धरून. आपली झाली सुरुवात. आता आपल्याला बसलेली पावदान 170-171 रुपये आता दाखवलं. आता बघू मीटरने किती होतात. अरे ह्या पोराला मी मागच्या वेळी नेलं, मला आठवतंय, कॉलेजला जातो. बघू आता किती होतात आणि किती वेळ लागतो बावदानला जाण्यासाठी. पहिली ओपनिंग बावदानने केलेली. आत्ता आलोय आपण पिकअप लोकेशनला. जी रेग्युलर होती बावदान ती नाही आहे, ती दुसरं कुठलं तर कस्टमर. चला बघू की कस्टमर मीटरने ॲग्री होतंय का नाही. पहिला पिकअप पॉईंट सन सिटी. मॅम मीटरने जायला लागतं ना. 7642 मीटरने जायला लागतं. मीटरने टाका. हो. OTP काय म्हणले 0 7642. 7642.
इथे पुण्याचे हुशार ड्रायव्हर आहेत. जाईल तरी माणूस लवकर म्हणतं, गाड्या घालायला तयार नाहीत. अशा ट्रॅफिक मध्ये मीटरने कस्टमर अलीकडेच उतरले. मीटरने झाले 190. या चांदणी चौक पूर्ण म्हणजे वावदान पूर्ण जॅम. कसं आहे ट्रॅफिक. आता आपण आलेलो बावधन मधनं हिंजवडी फेज 2 ला. फेज 2 चे किलोमीटर आणि ह्याच्याप्रमाणे आता किलोमीटर मी बघितलं नाही उबेरने किती दाखवले. मीटरला दाखवले 290 रुपये आणि उबेरने दिलेत मला फक्त 121 रुपये मला दिलेत कॅश कलेक्टेडसाठी. आणि मला किती दिलेत ते बी बघू आणि मीटरला किती दाखवले ते मला दाखवतो. बघू मीटरला 16-17 किलोमीटर झाल्यात. 290 रुपये 17 किलोमीटरला. उबेरने मला दिले 17 किलोमीटरला 240 रुपये. कॅश कलेक्टरसाठी दिले 221 रुपये. आता उबेरने 17 किलोमीटरला 240 रुपये होतात का हे विचार करा. मी मीटरने जर नसतं आणलं तर 240 रुपये घेऊन मला गप बसायला लागलं असतं. तिथनं त्याच्याप्रमाणे मी आणलं होतं मीटरनी. मीटरला झाले 17 किलोमीटरला 290 रुपये. मला 290 रुपये भेटले. आणि पहिल्या बुकिंगचे मला दाखवले होते बावधनचे काय 150 रुपये दाखवले होते कॅश कलेक्टेडसाठी. आणि मला भेटले 171 रुपये म्हणजे 20 रुपये तिथं बी एक्स्ट्रा दिले मला त्यांनी. आणि मीटरला झाले होते 190 रुपये म्हणजे 40 रुपये हे एक्स्ट्रा, ते 20 रुपये एक्स्ट्रा. 40 आणि 20 60 रुपये पहिल्या ट्रिपमध्ये. आत्ताच्या ट्रिपमध्ये 20 आणि म्हटलं तर 90मधून 20 काढले 70 80 90 रुपये टोटल. 90 रुपये ह्याला 60 रुपये त्याला म्हटलं तर 150 रुपये एका 2 बुकिंगमध्ये 150 रुपये कमवले. त्याच्यापुढे बघू आपण अजून किती फायदा होतोय उबेरला चालून आणि किती धंदा होणार आहे आपला आज. देखो कौन मारा ₹42 दाखवतो. स्कॅनर असेल तर पाठवायचं. हाँ OTP मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. हाँ? मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. 133 तो आ रहे हैं उस पे. वो सजेस्टेड है. कितना लग जाएगा? ऐसा कुछ नहीं, कम भी हो सकता है ज़्यादा भी हो सकता है. ऐसा कुछ नहीं. 5-10 रुपये. हाँ 175 लिमिट नहीं रहे. यहाँ से मिल तो जाएगा ना? मिल जाएगा आराम से. इधर से मिल जाएगा, उधर से नहीं मिल पाएगा. हाँ? 139 उधर से मिलने की दिक्कत है, इधर से कोई दिक्कत नहीं आएगी मिलने के लिए. स्कॅनर पीछे ही. चला जेवण झाल्यानंतर आपल्याला बसले कोंढवा बुद्रुक. आता कोंढवा बुद्रुक 24 किलोमीटर दाखवलेले. आता बघू किती पैसे होतात. आणि भाई मीटरने जायला लागतं माहिती ना. हाँ? मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. नहीं ना, मीटर से भी आया तो OTP क्या है. 512 512 एक भी कदम आपसे आगे नहीं. 367 रुपये 8 रुपीज 360 8
स्कैनर रहेगा तो पीछे ही है। आता आपण आलेलो 24 किलोमीटर म्हणजे 22 किलोमीटरची राईड होती। 22 किलोमीटरला उबेरने सांगितले मला फक्त 336 रुपये घ्यायला। मला दिले उबेरने 368 रुपये आणि मीटरने झाले 435 रुपये, म्हणजे कम्प्लिटली 100 रुपयाचा फरक आहे। जर आता हे भाडं विदाऊट मीटर घेऊन आलं तर अख्खा 100 रुपयाचा लॉस असता। एवढं समजा सगळ्या रिक्षांनी एकी दाखवा आता तरी, एकीने मीटर चालू करा आणि ज्याचं बंद असेल त्याने चालू करून तर घ्या। नाही कम बॅक भावांनो, झालं आपलं बी ऑटो क्लिकर चालू। चला बघू मीटरने जायचं का ह्याने जायचं। कॉन्व्याला गेलो होतो। कॉन्व्यातनं आपल्याला वाजली देशपांडे गार्डन पिकअप केल्यानंतर त्यांना सांगितलं मीटरने म्हणून। मीटरने ॲग्री झाले। ओलाला दाखवले 161 रुपये, मीटरला झाले 180 रुपये, 165 आणि ह्याला झाले 15 रुपये एका ट्रिपमध्ये वाढले। बघा आता ह्याच्या पुढची बुकिंग कुठली वाजते हे बी बघू। आणि धंदा बऱ्यापैकी झाला आहे। इथनं जर चांगली बुकिंग भेटली तर धंदा होऊन जाईल, पण आपल्या आता काय पुढं काय माहिती, बघू करू काय ना काय करून धंदा कवर करायचाच आहे आपल्याला। आत्ता उचलली आपण नांदेड सिटी, आता बघू नांदेड सिटीला पिकअप करू। आत्ता आपण उचललेले नांदेड सिटी, आता नांदेड सिटी पिकअप करू आणि बघू किती होतात पैसे। पडेल ते सगळं जाऊ द्या, मेन महत्वाचं कस्टमरचं नाव कसं वाटलं मला सांगा। मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना? मीटरने जायला लागतं माहिती ना? नाही बाबा, मीटरने कंपल्सरी आहे। किती लागणार आहे? काय 10-5 रुपये इकडे तिकडे जाऊ दे, असं सांग बाई। मच्छर किती घेऊन आले अंदर तिथं थांबलं तर ते गेटचं लोकेशन दाखवतात 5617. 5617। तुझं पहिलंच पण भाऊ कॅमेरा सुद्धा होतो देशपांडेपासनं नांदेड सिटी फाट्याकडं आलो होतो। मीटरने झाले 130 रुपये, ट्रॅफिक लागलं होतं। आणि बघायला गेलं तर उबेरने आपल्याला दिले 107 रुपये। 107 म्हटलं तरी एक 22 रुपये एक्स्ट्रा भेटले। आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते, किती वेळ लागणार हे पण बघू। आत्ता आपण उचललेली आहे आनंदनगर दाखवली 97 रुपये। आता बघू आपण आलो ए बिल्डिंगला पिकअपला। कस्टमरने मेसेजमध्ये सांगितलेलं A1705, आपण पण ए बिल्डिंगला त्याला मेसेजने सांगितलं मीटरने म्हणून। आता बघू काय होतं, किती पेमेंट होती मीटरने आणि प्लस आपल्याला किती मीटरमध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक पडतो आपण हे बी बघू। आत्ता आपण आलेलो सेंगर रोडच्या बार्बे क्वीनला, म्हणजे ब्रह्मा हॉटेलच्या शेजारीच आहे। तिथं आलो होतो, त्यांचे भेटले मला मीटरने 108 रुपये आणि उबेरने झाले होते 101 रुपये, म्हणजे 7-8 रुपये वाढले। आता बघू इथनं काय पडतंय। मीटरने जायला असतं माहिती ना म्हणलं 16-32। आत्ता आपण आलेलो आनंदनगर मेट्रो स्टेशन कोथरूडचं। आता त्यांचे मीटरने झाले 103 रुपये
आणि उबेरने झाले 89 रुपये. आता याच्या पुढची बुकिंग कुठली वरती बघू. आपल्याला लोकल मारायचे थोडंफार गॅसला कमी पडत होते, त्याच्यावर थांबलोय. तर बघू किती होतात लोकलला अजून माहिती टिकट के हिसाब से हां ऑनलाईन पे अनलिमिटेड. ओ टी पी काय बोलले? 5568 5568. आपण आलेलो आनंदनगरवरनं एक बुजुर्ग होता. बुजुर्गला घेऊन आपण तिथं 25 रुपयाची बुकिंग मारली होती. त्यांच्या मैत्रिणीला हार्ट अटॅक आला होता. म्हणजे माणसांनी किती जपून राहावं हे थोडंसं सांगण्याची गोष्ट होती म्हणून सांगत होतो. त्यांच्या मैत्रिणींना हार्ट अटॅक आलेला, त्याच्यामुळं ते हॉस्पिटलमधनं एक किलोमीटर फक्त जायचं होतं त्यांना. मीटर टाकून गेलो, मीटर टाकून 25 रुपये झाले त्यांच्याकडनं. ते बी असतील तर द्या, नाही तर नका देऊ म्हणलं त्यांना. त्याच्यानंतर तिथनं बसले आपल्याला बावधनला आलो. बावधनवरून आता लगेच वाजली आपल्याला कोथरूड. तर बघू कोथरूडचे किती होतात. मीटरनी बावधनचे झाले ऑनलाईन दाखवले 125 आणि मीटरनी झाले 123 रुपये. आता कोथरूडचे किती होतात बघू आपण. OTP काय? 43 आपण बावधनमधनं कोथरूडला आलो होतो. कोथरूडला सोडल्याच आपल्याला ओलाला वाजली नांदेड सिटी वाजली का शिवणे वाजली मला मी पण नाही लक्ष दिलं, पण शिवणे नाव लास्टला वाचलंय. आता बघू शिवण्याला जातोय का नांदेड सिटीला जातोय. कस्टमर म्हटलं येतोय 2 मिनिटांमध्ये, बघू आता. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना? हां स्कॅनर असेल तर खालीच आहे. ऑनलाईन दिलेले 158 रुपये आणि इथं झाल्यात 173 रुपये 10 किलोमीटरला. 158 होतात का 173 होतात कमेंट्स करून सांगा फक्त मला. कोथरूडवरनं 10 किलोमीटरला किती रुपये होतात हे मला कमेंट्स करून सांगा. मला ओला म्हणतंय 158 रुपये होतात आणि मीटर म्हणतंय 173 रुपये होतात. तर होतात किती नक्की मलाही नाही माहिती. चला बघू. रात्रीचे 11 वाजायला आलेले आहेत. आता आपला धंदा बऱ्यापैकी झाला आहे, पण अजून एखादी बुकिंगची अपेक्षा आहे अजून, पण बघू भेटते का नाही.